दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोरनाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. वक वक्तीचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रियांजली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, जगदूशा नगर, घाटकोपर पश्चिम या ठिकाणी, आणि इथल्या सौ स्वाती भूपेश चौधरी वहिनींना आपण भेटणार आहोत. रिक्षाचा आवाज, हॉर्नचा आवाज, असं असतं बऱ्याचदा ना. मला असा प्रश्न पडतो की प्रत्येकाला वाटत असतं की आपण आपल्या पद्धतीने बरोबर आहोत. म्हणजे रिक्षा जेव्हा रस्त्यावरनं चालत असते तेव्हा रिक्षाला वाटतं की आपला हॉर्न व्यवस्थित आहे म्हणून पॅप पॅप ती मोठ्या डौलात चालते. पण ज्या क्षणी तिच्या बाजूला एखादी चारचाकी गाडी येते जी रिक्षापेक्षा मोठी असते, ती जेव्हा येते ना त्यावेळेला मग रिक्षाला थोडं साईड घ्यावी लागते आणि मग हिची दादागिरी सुरू होते. काही वेळात त्या गाडीच्या पाठून अशी टुरटूर टुरटूर जरी किती आवाज चालू असला तरी त्या गाडीच्या पाठोपाठ मग एखादा टेम्पो उभा राहतो आणि टेम्पो समोर आपल्या त्या छोट्याशा चारचाकीचं काही चालत नाही, ती आपली एका बाजूला होते. तिथून पुढे गेलं की टेम्पोच्या बाजूला मोठा ट्रक येतो, तेव्हा टेम्पोची दादागिरी संपते आणि ट्रकची दादागिरी सुरू होते. ट्रकच्या बाजूला मग कंटेनर येतो, ट्रकची दादागिरी कमी होते. मग कधी बसची दादागिरी होते तर कधी डबल डेक्करची. आणि हे सगळं चालू असतानाच डबल डेक्कर खालून जाते आणि वरून जेव्हा ट्रेन पास होते त्यावेळेला मात्र आता काय करू आणि काय नको असं होतं. थोडक्यात घरातल्या लहानात लहानापासून मोठ्यात मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आपणच बरोबर आहोत असं वाटत असतं. तर त्यांच्या घरातलं जे कोणी मोठं असतं ते लहानांवरती दादागिरी करत असतं. खरं आहे ना. एका रिक्षाकडून सुरू झालेला प्रवास थेट घरापर्यंत जाऊन पोहोचला. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया स्वाती वहिनींना. किती जण गेला होता बघायला? मी, माझे मामा, आई वडील असे आम्ही सर्व इकडनं एक टीम बनवून गेलेलो. टीम ही टीम आहे आली तेव्हा तुमच्याकडे किती जणांची टीम होती? आमच्याकडे पण खूप मोठी टीम होती. काय हॉकी खेळायची होती, खो खो खेळायचा होता का फुटबॉल? मग काय बोलणं झालं का त्या दिवशी? किती वेळ बोललात? दीड तास आम्ही. दीड तास एकमेकांशी बोलत होता? त्याच्यामध्ये पण तोच जास्त बोलत होता. अरे अवघ इथं आता तुम्ही बोलता म्हणताय. जिद्दी आहे. 4 व्हीलर नाही आली तरी चालव. ते 4 व्हीलरचा विचार करू नका, आमचा विचार करा रस्त्यावरून चालणाऱ्यांचा. नमस्कार. थँक्यू घेतो आधी त्यांच्या तोंडात घाला म्हणजे गप्प बसतील. बरं आता त्या ओळख करू. हे मिस्टर भूपेश चौधरी. सासूबाई. आवाज ऐकला खणखणीतच होता. आता बंद करायला सांगितलं आवाज त्याने. हे सासरे. नमस्कार. पप्पा. नमस्कार बाबा. आई. नमस्कार. आत्या. नमस्कार. त्या भाऊजया. नमस्कार भाऊजया. ही बहीण आणि ही माझी मुलगी. काय नाव तिचं? शरयू. बरं. आणि ही मैत्रीण. आणि हा सगळा आमचा प्रियांजलीचा. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. आणि आता सुरुवात करूया गप्पांना. चना बाई चना, बारीक चना, माझा नवरा राजेश खन्ना. आज घरात माझघर, माझघरात होते घड्याळ, घड्याळात वाजला 1, कैलासरावांचं नाव घेते, जाधवांची लेख. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? पुणे. पुण्याला कुठे? कर्वेनगर. कर्वेनगर मध्ये. कोण कोण तिकडे?
आई पप्पा भाऊ भाऊजाई आणि भावाची छोटी मुलगी. हे सगळे तिकडे असतात. हा सगळे तिकडे. तुमचा स्वभाव लहानपणी जसा होता तसाच आता आहे की बदललाय? तुम्हाला काय वाटतं? लहानपणाचं असं फारसं आठवत नाही मला, हं. पण मला लहानपणापासून खूप बोलायला आवडतं, मस्ती मजा करायला खूप आवडतं. पहिल्यापासून लहानपणापासून मी अशीच आहे. अशीच म्हणजे मस्ती करायची मजा करायची एकमेकांबरोबर. अशी मस्ती जी आपण मजा करतो एकमेकांची खेचणं वगैरे असं मस्ती म्हणजे तुम्हाला खूप बोलायला आवडतं. खूप बोलायला लागतं. मिस्टर काय करतात? मिस्टर टेक्नॉलॉजीमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून आहेत. बोलवा त्यांना. अहो नमस्कार, या, स्वागत आहे तुमचं. बसा. खुश आणि फ्रेश दिसतायत ते. बालपण इकडचंच हो घाटकोपर. एकदम मजेत. एकदम मजेत. आज एकदम फ्रेश दिसतंय, त्याचं कारण काय? आज माझ्या बायकोचा एक महत्वाचा दिवस आहे आणि अर्धांगिनी आहे ती माझी, म्हणजे तिचं सुख ते माझं सुख. अरे वा वा, छान. बरं मला सांगा, सुखावरून आठवलं की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 4 वर्ष. या 4 वर्षातला सर्वोच्च सुखद असा काळ कुठला? सर्वात सुखाचा काळ होता ते 2 महिने हं. जेव्हा स्वातीचा काही एक थोडा घशामध्ये थोडा त्रास होता काही कारणामुळे आणि ती जास्त बोलू शकत नव्हती. हां. आणि पूर्ण 2 महिने फक्त आम्ही SMS किंवा चिठ्ठ्यांवरती लिहून असे ते 2 महिने काढले आणि अत्यंत सुखाचा दिवस, म्हणजे सुखाचा वेळ. 2 महिने या बोलत नव्हत्या, हा सुखाचा काळ तुमच्यासाठी? हो. का असं बोलताय तो? आता सांगा तुम्ही, का त्यांना तो काळ सुखाचा वाटतो? मी खूप बडबड करते, त्याच्यापेक्षा जास्त मीच बडबड करते. आणि त्याचं म्हणजे वर्क प्रोफाईल असं आहे की तो मोस्ट ऑफ द टाइम कॉलवरच असतो. त्यामुळे त्याला घरी आल्यावरती त्याला कमी बोलायचं असतं, पण माझी अपेक्षा असते की त्याने माझ्याशी बोलावं, खूप बोलावं. पण वेळच नसतो आम्हाला बोलायला. तो रात्री उशिरा येतो. पण ते 2 महिने त्यांना खूप सुखाचे गेले म्हणतात ते. कारण मी तेवढी बडबड करू शकले नाही. कुठे फिरायला गेलात लग्नानंतर? केरळला. बरं, आधी जमलं कसं तुमचं? आमचं अरेंज मॅरेज आहे. हां. तर आमच्या नातेवाईकांच्या थ्रू पुण्यामध्ये असं एक स्थळ आहे, हां. ते आम्हाला कळलं. त्याच्यानंतर मग आम्ही जाऊन जे आपल्या नॉर्मल अरेंज मॅरेजमध्ये असतं तसं आम्ही बघण्याचा कार्यक्रम झाला. बरोबर. किती जण गेला होता बघायला? मी माझे मामा आई वडील असे आम्ही सर्व इकडनं एक टीम बनवून गेलेलो. टीम? ही टीम आली तेव्हा तुमच्याकडे किती जणांची टीम होती? आमच्याकडे पण खूप मोठी टीम होती. काय हॉकी खेळायची होती, खो खो खेळायचा होता का फुटबॉल? माझ्या 2 आत्या, त्यांचे मिस्टर, 4, काका काकू 6 आणि ज्यांच्या थ्रू आम्हाला जे हे आले ते काका काकू 8 आणि आमच्या घरातले आम्ही 5 जण. 8 5 13. ही कुठली टीम झाली? धड ना क्रिकेटची ना फुटबॉलची. 2 एक्स्ट्रा पण होते ना. दोन्ही. बर, मग अशा तऱ्हेने बघण्याचा कार्यक्रम झाला. मग काय बोलणं झालं का त्या दिवशी? त्या दिवशी आम्हाला म्हणजे दुसऱ्या एका रूम मध्ये जाऊन आम्ही दोघं एकमेकांशी बोलत होतो. एक इंट्रोडक्शन की माझं नाव हे अमुक, मी हे असं, अशी माझी प्रोफाईल. असं कुठे हे बोलला? पुण्यात कुठे? पुण्याला स्वातीच्या घरी एकमेकांशी बोललात? किती वेळ बोललात? तास दीड तास बोलत होतो. आम्ही 1.5 तास एकमेकांशी बोलत होता? त्याच्यामध्ये पण तोच जास्त बोलत होता. मी अरे अवघ, इथं आता तुम्ही बोलता म्हणताय, तेव्हा ते बोलले होते. कारण त्यांनी मला स्टार्टिंगला सांगितलं की मला हाऊसवाईफ पाहिजे हां. आणि मी त्याच्यासाठी ऍग्री नव्हते. तर मला करिअर करायचं होतं, मग काय म्हणजे झालं घर पुढे? सांभाळून मला करिअर मग करायचं. आता काय करताय? आता सध्या माझी लहान मुलगी आहे, आता 8 महिन्याची आहे, म्हणजे 8वा चालू आहे. मग आता मी सध्या तरी घरातच आहे तिच्यासाठी. मग आता ती मोठी झाल्यावर मग बघू प्लॅन काय? हो नक्की. हो काय नक्की? करिअर. हा, बरोबर आहे, तुम्हाला परवानगी आहे. बरं, मी असं ऐकलंय की वहिनींना जी वहिनी फरमाईश करतील ते गाणं तुम्ही गाता. हो असं काय खरंय? हो हो, त्याचा आवाज खूप छान आहे आणि तो खूप छान मग गातो. आज कुठली फरमाईश करा? कोणतं पण रोमॅन्टिक सॉन्ग. म्हणजे म्हणा आता. जे तू मला फर्स्ट टाइम म्हटला होतास ते. अरे हे काय? थांबा, हे कधी? हे कुठे? हे फोनवर, आमच्या फोनवर कॉन्व्हर्सेशन जास्त. फोन लावताय का? नाही आता फोन शिवाय गात नाहीत का ते? नाही, असं काही नाहीये. गातात ना? गातात.
पण फोनवरून गायले होते. हो तुम्ही पुण्यात होता. हो मी पुण्यात. तुम्ही कुठे गच्चीवर होता का टेरेसवर? हो आमच्या इकडे आहे. मग कुठलं गाणं गायला होता? ते गाणं असं होतं की हां. मराठी गाणं आहे. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला. हे तुम्ही गायला होतात फोनवर? हो. पहिल्यांदा? हो. मग त्याच्यावर तुम्ही तिकडनं काय गायलात? माझा आवाज त्यांनी मला आधीच सांगितलं तुला गाणं गाता येत नाही, हां. तू गाऊ नकोस पण म्हणून. तरी सुद्धा याच्यावरून शेवटच्या अक्षरावर गायचं असेल तर काय गाल? ल वरून मला काही सुरामध्ये म्हणता येत नाही. चालेल ना, तुम्ही कशावरती म्हणा. तुम्ही हातात सुऱ्या घेऊन म्हणता का? तसं म्हटलं तरी चालेल, म्हणा. लख लख चंदेरी सोने सारी दुनिया. पुढे नाही येत मला. तुम्हाला सांगितलंय बोला म्हणून. बर, मग मोटरसायकल वगैरे तुम्ही कधी शिकलात की नाही? मी तर स्कूल डेज पासूनच चालवतीये. आणि हे मला पण येते तशी बाईक. एकमेकाला कधी शिकवण्याचा प्रयत्न नाही ना झाला? नाही. नाही शिकवण्याचा प्रयत्न नाही झाला, पण Testing झाली. हा मला भेटायला आला होता एकदा पुण्याला. बर. आम्ही सिंहगडावर जाऊन आलो, वरती जाऊन आलो. वा. खाली आलो आणि मी ह्याला फोर्स केला की माझ्यासाठी गाडी चालव, मला मागे बसायचंय. म्हणजे तू गाडी चालव. आधी कोण मी चालवत चालवत होतं? होते. हा. आणि तुम्ही मागे बसला होता गडावर जाऊन येईपर्यंत. बरोबर. व्हेरी गुड. पुढे? आणि खाली आलो मी याला म्हटलं तू चालव, मला मागे बसायचंय. हा. पण हा नाही म्हणत होता, तरी पण त्याने चालवली. आणि गडा आणि पावसाळा होता, हा. गाडी स्केट झाली, वा. आम्ही दोघंही पडलो. बरं झालं गडावर असताना नाही चालवली. गड तर कामीच गेला असं. गडावर जाताना वहिनींनी चालवली, गडावरून येताना ह्यानी चालवली आणि गडाबडा लोळले. बरं, आता मला 8 वस्तू तुमच्यासाठी इथे घेऊन यायच्या आहेत. त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपल्याला बघायचं आहे. तो 1 रुपयाचा टॅग मिळाला तर. हा घ्या, वेळ सुरू झाली. हँगर डायरेक्ट. अजून 3 संधी. 500. उचला. 2 वस्तू झाल्या. हा, ह्या परत ठेवायचे इथे की नाही ते ठरेल. 1 रुपया मिळाला तर. हेल्प घेऊ का सगळ्यांची? या. काय नाही उचल, तुला जे हवं ते उचल. सांगा. पाकिट आणि टॉर्च. 1 रुपया. आता एकच वस्तू आहे, कुठलीही घेऊ शकता तुम्ही. आठवण आहे. एवढ्या छान वस्तू होत्या. नाही पण एक आठवण. नवऱ्याला पण आठवण. आठवण पाकिट ही आठवण नको असते. मला काढायला होतात ना. 556 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा मिळालं. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. आता आरोप करा आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची आहे, यांची नाही. हा, पहिला आरोप आई. हट्टी आहे स्वभावाने. खूप हट्टी आहे. हा आरोप मान्य आहे का? हट्ट पण चांगल्या गोष्टीसाठी असतात, म्हणजे ज्याच्याने परिवाराचं किंवा कुटुंबाचं नीट होणं, चांगलं होणं, या गोष्टीसाठी हट्ट असतो. म्हणून हट्ट जितके पण मी बघितले ते चांगल्या गोष्टीसाठी असतात. काय आई? नाही पण दुराग्रह असता कामा नये असं माझं मत आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल हट्ट धरला तर त्याविषयी दुराग्रह असता कामा नये, तिथे ऍडजस्टमेंट आली पाहिजे. आता आम्ही संसाराचं इतकं पर्व चालत आलोत म्हणून सांगते. काय म्हणणं आहे तुमचं? ते हळूहळू ती गाडी ती तशीच चालते, म्हणजे ती कधी फास्ट कधी स्लो. अच्छा. मुंबई. तुम्ही किती वर्ष चालताय हे? 33 वर्ष. हा? 33 वर्ष. याचं उत्तर 33 वर्षांनी नक्की मिळेल तुम्हाला. पुढचा प्रश्न. तिच्या मनासारखी एखादी गोष्ट नाही झाली तर ती थोडी चिडचिड करते. ह्या कोण असतात? आई. आई आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? सासू आमची. हो, सांगा ना. हा, चिडचिड
ते थोडी होणं करते, साहजिकच पण आहे. नंतर निवळते. म्हणजे असं काही नाही की मनात धरून बसते असं नाही. नाही नंतर नाही. तेवढ्या पुरतच असतं. पुढे अजून सारखी फोनवरच बोलत बस. काय हो? ते फोन मलाच केलेले असतात म्हणून ते मला पण माहिती आहे. तुम्हाला पण माहिती आहे? हा. बरं ठीक आहे. तुमची काय तक्रार आहे? माझी म्हणजे ती साहजिक आहे, थोडीशी चिडचिड हे ते. काही गोष्टी आपण जर थोडा वेळ दिला त्या गोष्टींना तर त्या गोष्टी बरोबर आपल्या आपल्या मार्गस्थ लागतात. तर थोडासा वेळ द्यावा लागतो गोष्टींना. त्यावेळी चिडचिड करणं थोडंसं अवॉइड केलं, पण ते स्वभावात आहे तर थोडं वेळ लागेल त्याला. मला तुम्हाला विचारायचे, तुम्ही तक्रार करताय का प्रवचन सांगताय? मी जे 4 वर्षाचे अनुभव आहेत त्यांना शब्दात मांडण्याचा प्रयत्न. दादा आता चांगलं काय स्वभावातलं ते सांगा. हौशी आहे तिला, असं खरेदी विरेदी करायला खूप आवडतं. आपण ह्याच्यासाठी काहीतरी घेऊया, हे करूया, ह्या गोष्टीचा तिला मनापासून आनंद असतो आणि ती एन्जॉय करते ती गोष्ट. बाबा तुमचं काय म्हणणं? हौशी पण आहे, सांभाळून घेणारी पण आहे, मुलीला पण चांगली व्यवस्थित सांभाळते, त्याच्याबद्दल काही हे नाही. तुमची तक्रारच नाहीये. जास्त ह्यांनी माझ्या मते ना सासरे भावांना जास्त पटवलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तशी हौशी पण आहे, खरेदी करायला तिला आवडतं आणि तिला जर एक मनात असं बसलं की आपल्याला ही गोष्ट घ्यायचीच तर ती घेतल्याशिवाय राहत नाही. एवढं मात्र तिचं आहे. मंदळाऊ आहे. पदार्थ खूप करायला आवडतात तिला. पदार्थ कुठले कुठले? त्याचं नाव नंतर ठेवता येतं, म्हणजे त्या गोष्टींची नावं नंतर आपण डिसाईड करू शकतो. नाही, नॉनव्हेज खूप आवडतं तिला जास्ती करायला. हो, प्रयोग झाले तो माझ्यावर. म्हणजे त्या पदार्थाला काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा. आम्ही नंतर डिसाईड करतो की हा आपण बनवलेला पुलावच्या जवळ येणारा पदार्थ, तर याला पुलाव म्हणूया. अजून जिद्दी आहे, 4 व्हीलर नाही आली तरी चालवतो. ते 4 व्हीलरचा विचार करू नका, आमचा विचार करा, रस्त्यावरून चालणार आहे. तुम्ही कौतुक कसं कराल तुमच्या बायकोचं? माझ्या म्हणजे जिथे मी कमी पडतो तिथे ती मला सावरून घेते आणि जिथे ती कमी पडते तिथे मी पण तिला सावरून घेतो. म्हणजे हे असं एक रुळावरती चाललेली एक गाडीच समजतो मी याला. आणि एकदम व्यवस्थित आमचं एकमेकांना सांभाळून घेऊन प्रवास सुरू आहे. बरं तुम्हाला मला विचारायचं, या सगळ्या आरोपांवरती काय म्हणणं आहे तुमचं? मी हट्टी आहे हे मलाही माहिती आहे, कारण मला जर एखादी गोष्ट करायची असेल किंवा घ्यायची असेल तर ते करण्यासाठी मला जे करायला लागेल ती गोष्ट मी करू शकते. अरे बापरे, फारच जिद्दी स्वभाव आहे दादानी. आणि त्याच्यासाठी कष्ट करायची पण तेवढीच तयारी आहे. बरं मला विचारायचं, उद्यापासून स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल करायचा असेल तर तो कोणता करा? मी प्रयत्न करेन की माझा हट्टीपणा किंवा चिडचिड जी होते माझी ती मी कमी करेन, म्हणजे प्रयत्न करेन. सासरे भाऊ आनंदाची बातमी आहे, चिडचिड कमी करणार आहे उद्यापासून. काय चिडचिड मी जास्त झाली तर ह्याच्यावरतीच होते, सासूबाईंवर ह्याच्यावरतीच असतं. ते काय असतं ते, म्हणून ते अनुभव आले, म्हणून ते प्रवचन आलं. बरं मला सांगा, आज तुम्ही मगाशी बोलता बोलता हळूच म्हणालात जेव्हा ब्रेक सुरू होता तेव्हा की आज सगळ्यांना तुम्ही उखाणा घ्यायला सांगता, पण मला सांगितलं नाही. मी तर पाठ करून ठेवलाय, तर आता उखाणा तरी ऐक म्हणा. असावी माणुसकी नसावा अहंकार, भूपेशचा उत्कर्ष हाच माझा अलंकार. अरे वा वा, अभिनंदन. चला, आणि हा आणखीन एक अलंकार झी मराठीकडून तुमच्यासाठी. धन्यवाद. आणि आता नाव जाहीर होणार कोणाचं हे बघूया. आलो आता सांगतायत. कविता प्रवीण परदेशी. नाव सांगा. कविता प्रवीण परदेशी. कुठे राहता? जगदूशा नगर. आणि मग घरी कोण कोण आहे? मी, माझे मिस्टर आणि 2 मुलगी 1 मुलगा. काय करतात मिस्टर? मिस्टर मॅनेजर आहे. बरं, मग आता गाणं म्हणणार एक? कुठलं गाणं? कुठलं गाणं म्हणजे कुठला पण गाणं? बरं ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा आहेत या खेळासाठी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. प्लास्टिकचा चेंडू इथे ठेवायचा आणि हॉकी स्टिकच्या सहाय्याने जोराने मारायचा आणि समोर असलेली जी लगोरी आहे किंवा मनोरा रचलेला आहे तो पडला पाहिजे, कोसळला पाहिजे. लक्षात ठेवा,
एखादी रिंग जरी वरती राहिली तरी उपयोग नाही, सगळ्या रिंग जमिनीवर पडल्या पाहिजेत. अशा पद्धतीने 10 संधीमध्ये जास्त गुणसंख्या ज्यांची ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. रेडी 1 2 3. थांबा, आता तुम्ही पाच. चला नेक्स्ट 5 तुमच्यासाठी. तुमच्याकडे 5 संधी आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. मिस्टर आल्याबरोबर त्यांना सांगा आज तुम्ही काहीतरी घेऊन आलात त्यांच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या चौधरी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या परदेशी वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. प्रियांजली सोसायटी जगदूशा नगर घाटकोपर पश्चिम या ठिकाणी रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.